आपण बघत आहात लोकशाही 18 न्यूज, आवाज जनतेचा। नांदेड शेतकऱ्यांच्या वतीने सरसकट मावेजा देण्यासाठी रास्ता रोको व मोर्चा। सरकार विरोधात घोषणाबाजी देत मोर्चा काढण्यात आला। नुकसानग्रस्त शेतकऱ्याने जवळपास 2 तास रास्ता रोखून धरला। सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले। नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले। सोयाबीन, तूर, कापूस, हळद, उडीद, मूग, केळी, ऊस पिकाचे नुकसान झाले। यात कोणतेही पंचनामे न करता सरसकट मदत सरकारकडून जाहीर करण्यात यावी व ती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा मदत न मिळाल्यास नुकसानग्रस्त शेतकरी तसेच कार्यालयासमोर अन्नत्याग करू असाही इशारा सरकारला देण्यात आलाय। मागणीसाठी आज शेतकऱ्यांच्या वतीने अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यानंतर बसवेश्वर चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते। शेतकऱ्याच्या पिकाला योग्य हमीभाव दिला तर शेतकऱ्याला कर्ज घेण्याची काही गरजच पडणार नाही। मनोज मनपुरवे, नांदेड। आंदोलन केलं शेतकऱ्यांनी काय प्रमुख मागणी? आपण पाहतो की गेल्या 15 दिवसापासून अर्धापूर तालुक्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीने जवळपास अर्धापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिकांचं नुकसान झालंय, जमिनी खरडून गेल्यात। सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, केळी, हळद, ऊस यासारखे सर्व पिकं जमीनदोस्त झाले। असं असताना आम्ही सरकारला, प्रशासनाला वारंवार विनंती करतोय की या अडचणीत, महापुरात अडकलेल्या सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण कुठेतरी या संकटाच्या बाहेर काढणं आणि या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून पुन्हा एकदा उभं करणं आपली जबाबदारी आहे। कारण आपण पालक आहात, पालकाची जबाबदारी घेऊन आपण या शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये एवढी मदत द्यावी। पीक विमा कंपन्या सुद्धा माजोरडेपणा करत आहेत। या पीक विमा कंपन्यांना सुद्धा निर्बंध आणून यांना सुद्धा कुठेतरी पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत। त्याचबरोबर सरकारनं जो ऊसा संदर्भातला विषय घेतलाय की ऊसाचे शेतकऱ्याचे टनाचे 15 रुपये कापून नुकसान भरपाई मध्ये जे जमा करणार आहेत ते न करता शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे ऊसाला राहू दे। कारण आपण गावरान भाषेत आमचं एक म्हण आहे, खरं तरी बोलता येणार नाही पण म्हशीचा म्हशीलाच पाजणे अशी आमची गावरान भाषेत म्हण आहे। त्या पद्धतीने सरकार काम करते, असं न करता। आणि दुसरा विषय म्हणजे की आमच्या महाराष्ट्रातील जो शेतकरी अनेक वर्ष झालं कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला आहे आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबण्याला येथील शासन व्यवस्था आणि आजपर्यंतचे सर्व सरकार याला सर्व कारणीभूत आहेत। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना, कारण तुम्ही जर पिकाला योग्य हमी भाव दिला तर आम्हाला शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची वेळ येणार नाही। आपल्या या व्यवस्थेमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्ती करावी, अशा अनेक विषयांसह आपण अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना, प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकरी सुद्धा या तालुक्यात आहेत, त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आपण भरीव मदत देऊन सरकारनं कुठेतरी उभं करण्याचं काम करावं, अशा प्रकारचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर आम्ही ज्या पद्धतीने मागण्या केल्या त्या मागण्या जर मंजूर नाही झाल्या, शेतकऱ्यांना मदत जर नाही मिळाली तर आमचं पुढचं आंदोलन हे अन्नत्याग आंदोलन आम्ही तहसीलच्या समोर करणार आहोत, असा इशारा या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेला। अगदी, कारण नेपाळमध्ये सुद्धा याच पद्धतीनं अराजकता वाढत गेली। तेथील सरकारनं त्या लोकांना कुठेतरी हुकुमशाहीच्या पद्धतीनं दाबून ठेवण्याचं काम केलं। त्यामुळं आपण मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल, जर अराजकता माजू द्यायची नसेल। कारण आपण एकीकडे शक्तीपीठ सारख्या महामार्गाला 85,000 कोटी सरकार निधी आपण देता आणि या ठिकाणी जो देशाचा अन्नदाता आहे, कृषी प्रधान देशामधला महत्वाचा मानणारा कृषी जो शेतकरी आहे, त्याला मात्र आपण मदत करण्याची वेळ येत असताना 8,500 रुपयासारखी आपण तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करता। असं जर होऊ द्यायचं नसेल, अराजकता माजू द्यायची नसेल, नेपाळ सारखी परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर सरकारनं हेक्टरी 1 लाख रुपये एवढी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ दिवाळीच्या अगोदर जमा करावी, नाहीतर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात होईल की काय, असा या ठिकाणी आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे।